देशी गुलाब. देशी गुलाबाला म्हणावी तशी फुलं येत नाहीत. ही आंबाडी, ज्याचा बिया टाकताना मी व्हिडिओ तयार केला होता. हा आहे वांग्याला आहे छोटी छोटी वांगी यायला सुरुवात झालेली आहे. फुलं मी ती काढून टाकेल, कारण अजून वांग्याचं झाड खूप छोटं आहे. ते वाढल्यावरती मगच त्याला वाढू दे. आणखीन इकडे एक देशी गुलाब. वांग्याच्या झाडाला मोठं वांगी लागायला लागली आहेत. एक दुसरं वांग्याचं झाड, तिसरं. इकडे आलंय, आता ते वाढतंय चांगलं. राजमाच्या कुंडीत हे लसणाचं आहे. लसूण खोचला होता, तो आला आहे. ही भेंडी जशी जशी मोठी होईल तशी मी काढत असते, कारण ही भेंडी आहे आता मी काढणार. आज नाही काढली तर ही निबर होते आणि मग खाण्याच्या लायकीची राहत नाही. भेंडी इकडे माझी तोंडली वाढत आहेत. तोंडली आता जरा कुठे बरी वाढायला सुरुवात झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच लावलेलं रोप आहे मी, आणि आता छोटी तोंडली लागायला लागली आहे. पोत्यातच राजमाच्या बिया टाकल्या होत्या, त्या उगवल्या आहेत. तशाच राहू देणार आहेत त्या. हा एक छान 2 कलरचा सोनटक्का आहे. तुम्हाला आता खाली लावायचा आहे जमिनीत. कारल्याच्या वेलाला आत्ता तरी काही नाही आहे, येऊन गेलेत. पण ते मला असं वाटतं कटिंग करायची गरज आहे कारल्याची. मी दुसरं रोप तयार करते आहे साईडलाच. अजून त्याने जोर नाही धरला आहे म्हणावा तसा. हा आहे इथे तांबडा भोपळा, म्हणजेच गंगाफळ. आणि इथे भोपळा लागला आहे छोटासा, दिसत असेल तर. ही हळदीची पानं, हळद. भोपळ्याचा वेल असा चढला आहे शिडीवर, आणि शेजारीच दोडकं. त्याच्या शेजारी वाढतोय हा घोसाळ्याचा वेल. अंजिराला नवीन अंजीर यायला लागलेत. बघितलं तर हे कोंब तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे. हे जरा मोठे झाले की तिथे अंजीर येतात. गोकर्णाचं झाड आहे, आणि हा घोळ आपोआपच वाढतो. सध्या तरी मी राहूच देते. मधून मधून त्याची भाजी करत असते. घोळची भाजी उष्णता कमी करण्यासाठी चांगली असते. पपई अजून तरी काही नाही आहे, पण छोट्या छोट्या कळ्या यायला सुरुवात झाली आहे. हा राजमा आहे का चवळी हे मलाच आता आठवत नाही. यायला लागल्यावर कळेल. इकडे हळदीचं रोप आहे आणि झेंडू. दसरा दिवाळीची तयारी. कळ्या लागायला लागल्या आहेत, गणपतीपर्यंत येते. जास्वंद,
आहे गोकर्णाचं रोप. साईडला भेंडीची पानं अति पावसामुळे कशी किडताय आणि भोकं पडतायत. नवीन रोपं करायला टाकल्या आहेत बिया. हे त्या उगवल्या की हे काढणार. शेजारी ही मलबेरी, मस्त मलबेरी तयार झाली आहे. झेंडूचं रोप मी मोठ्या कुंड्यांमध्येही लावत असते. झेंडूचं रोप हे होणाऱ्या किडीपासून संरक्षण करतं, म्हणून ते लावत असते. हा एक मुळा आहे, हळद आणि नवीन लावलेलं भोपळ्याचं रस. ते मी पापडीच्या वेलासाठी बिया टाकल्या होत्या. ती रोपं आता तयार झाली, दुसरीकडे शिफ्ट करायला. पुदिना, हे माझं छोटंसं वडाचं झाड जे बोन्सायसाठी मी ठेवलं आहे. गुलाब, मदन बाणाचं आता कटिंग करणार. आणि हा नेहमीप्रमाणे माझा भोपळा, जो आज कटिंग करणार आहे, ज्याचं मी आज. नवीन छोटे छोटे भोपळे लागत आहेत. ड्रॅगन फ्रूटला फुलं येऊन गेली आहेत. तिथे आता फळं धरली. भेंडी आणि हा ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूटची फुलं जी आहे ही अगदी ब्रह्मकमळासारखी दिसतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.